नमस्कार, मी शेफ स्वानंद जोशी फूड लाईफ विथ स्वानंदमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनःपूर्वक स्वागत करतो। मंडळी, होळी म्हटलं की आपल्या डोळ्यासमोर येते ती म्हणजे पुरणाची पोळी। आता ही पुरणाची पोळी करण्याचे अनेक प्रकार आहेत। माझ्या घरी मागे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलं की कशी पुरणाची पोळी बनवली जाते। आमच्याकडे खास करून मैद्याची पुरणपोळी बनवली जाते, कणकेची फार कमी वेळा बनवली जाते, पण कणकेची सुद्धा पुरणपोळी मला बनवता येते। जेव्हा मी मैद्याच्या पोळीचा व्हिडिओ टाकला होता त्यावेळेला अनेक जणांचं असं म्हणणं होतं की मैद्याची पोळी काय कोणीही करेल, कणकेची करून दाखवा। तर कणकेची पोळी आज आपण होळीसाठी स्पेशल करणार आहोत। तर त्यासाठी फक्त गव्हाचं पीठ वापरून आपण पुरणाची पोळी मऊ लुसलुशीत कशी करायची ह्याची रेसिपी आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। तर चला करायची सुरुवात। पुरणाची पोळी करण्यासाठी आता सगळ्यात आधी आपण पुरण तयार करून घेऊया। पुरणासाठी डाळ शिजत लावायची आहे। इथे मी ही चण्याची डाळ घेतली आहे आणि ही मी 6 ते 7 तास भिजत घालून ठेवली होती। डाळ भिजत घालून ठेवली की ती छान भिजते आणि लवकर शिजते, त्यामुळे एक 6 ते 7 तास भिजत घालायची। मी रात्री झोपताना भिजत घातली होती। आता सकाळी आपण पोळ्या करायला घेतोय। तुम्ही इथे बघू शकता 2 वाट्या डाळ घेतली होती, छान फुलली आहे ती। आता मी ह्यातलं सगळं पाणी काढून घेतलंय आणि आता ही आपण कुकरमध्ये घालूया। इथे मी सगळी डाळ काढून घेतली आहे। आता चांगलं पाणी घालूया ह्याच्यामध्ये। डाळीच्या वरती येईल एवढं पाणी घालायचं आहे। थोडं पाणी जास्त झालं तरी हरकत नाही, मग त्याचा कट काढता येतो आणि कटाची आमटी पण बनवता येते। डाळीच्या वरपर्यंत पाणी घातलं आहे, तुम्ही बघू शकता। आता कुकर लावून घेणार आहे आणि आपल्याला ह्याच्या 2 ते 3 शिट्ट्या करायच्या आहेत। डाळ व्यवस्थित भिजलेली आहे, त्यामुळे खूप शिजवायची गरज नाही। 2 ते 3 शिट्ट्यांमध्ये ही डाळ शिजते। मी गॅस लावून घेतो आणि आपण ह्याच्या 2 शिट्ट्या करून घेऊ। आता आपण कणिक तिंबवून घेऊया पुरणपोळीसाठी। त्याच्यासाठी मी इथे 2 वाट्या कणिक घेतली आहे। आपण कणकेची पुरणाची पोळी करतोय त्यामुळे मैदा वापरत नाही आहोत। मैदा वगैरे काही न वापरता आपल्याला करायचे, त्यामुळे इथे मी फक्त कणिक घेतले, गव्हाचं पीठ 2 वाट्या घेतले, ते मी ह्या परातीमध्ये काढून घेतो। आता ह्यामध्ये घालूया चिमूटभर मीठ। किंचित आपल्याला ह्यामध्ये हळद घालायचे, यामुळे ह्याचा रंग छान येतो, पाव चमचा। आणि आता थोडं थोडं पाणी घेऊन आपण ह्याला मळून घेऊया। इथे मीठ आणि हळद कणकेमध्ये छान मिक्स करून घेतले। आता थोडं थोडं पाणी घेऊया आणि सैल कणिक भिजवायचे आपल्याला, घट्ट गोळा भिजवायचा नाही आहे। पुरणपोळी करायचे त्यामुळे हलकीशी सैल कणिक आपण भिजवणार आहोत। इथे मी कणकेचा सैलसर गोळा करून घेतला आहे। आता मी ह्यावरती घालणार आहे 1 पळी तेल आणि छान 10 ते 15 मिनटं आपल्याला ह्याला मळून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही ह्याला मळाल तितकी आपली पोळी छान हलकी आणि फाटणार नाही। मैद्याची पोळी सहसा फाटत नाही, पण कणकेची पोळी जी असते ती काही वेळा फाटण्याची शक्यता असते, त्यामुळे तेल घेऊन आपल्याला ह्याला चांगलं मळून घ्यायचं आहे। जितकं तुम्ही ह्याला मळाल तितकी आपली पोळी छान होईल। तुम्ही इथे बघू शकता मी किती सैल आणि चिकट अशी कणिक भिजवली आहे। आपण जे पळीभर तेल घातलं होतं ते सगळं ह्यामध्ये जिरलं आहे। आता अगदी थोडंसं वरनं तेल लावूया, म्हणजे हा गोळा छान गोळा होईल, ह्याचा मळला जाईल, चिकटणार नाही खाली। आणि हा तयार झालेला गोळा आहे, हे जे पीठ आहे ते आपल्याला एक अर्धा ते 1 तास मुरत ठेवायचं आहे। असंच मी ह्याच्यावरती झाकण ठेवणार आहे आणि 1 तासभर आपण वाट बघूया। इथे 2 ते 3 शिट्ट्या झाल्यात कुकरच्या। मी गॅस बंद करून घेतला आहे। आता हा थोडा थंड करून घ्यायचा आहे आणि मग आपण डाळ वेगळी करून पुरण तयार करूया। इथे आपला कुकर आता थंड झाला आहे। आपण ही डाळ जी आहे ती उपसून घेऊया। मी हे उघडून घेतो आणि इथे मी एका पातेल्यावरती चाळण ठेवले, जेणेकरून ही डाळ ह्याच्यामध्ये काढली की तो जो कट असतो, ज्याची आपल्याला कटाची आमटी करायची असते, तो खाली या पातेल्यामध्ये येईल। इथे बघू शकता तुम्ही आपली जी डाळ आहे ती छान मऊसूत शिजलेली आहे। मी ती काढून घेतो।
इथे एक 5 मिनटं झाली आहेत. आपण जी डाळ चाळणीवरती काढून ठेवली होती ती आता छान निथळली आहे. ह्या कढईमध्ये मी ती काढून घेणार आहे. कढईमध्ये काढून आपण मग गूळ मिक्स करणार आहोत त्याच्यात. तर मी ही छान निथळवून घेतली आहे आणि ही आपण या कढईमध्ये काढून घेऊया. ही चाळण आपल्याला पुरण गाळण्यासाठी वापरायचे नंतर, त्यामुळे मी ही अशीच बाजूला ठेवणार आहे. आणि तुम्ही इथे बघू शकता हा डाळीचा जो कट आहे तो इथे काढला गेला आहे. तर ह्या कटाची आमटी आपल्याला करायची असते. ह्या आमटीची रेसिपी मी याआधी तुम्हाला दाखवलेली आहे, त्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो. जर तुम्ही ही आमटीची रेसिपी बघितली नसेल तर त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही तीही रेसिपी बघू शकता. म्हणजे पुरणाची पोळी आणि कटाची आमटी एकाच वेळेला तुम्ही करू शकता. इथे आपली जी डाळ आहे ती मी इथे काढून घेतली आहे. तुम्ही बघू शकता छान मऊसूत शिजली आहे, ती ढवळल्याबरोबर मोडली जाते. आता इथे मी घेतला आहे गूळ. आपण जेवढी डाळ घेतली होती तेवढाच मी गूळ घेतला आहे. तुम्ही कमी खात असाल तर थोडासा कमी घातला तरी चालेल, जास्त खात असाल तर थोडासा जास्त घेतला तरी चालेल. पण जेवढ्याच तेवढा गूळ घातला की परफेक्ट प्रमाणात गोड होतं पुरण. तर इथे मी 2 वाट्या गूळ घेतला आहे. 2 वाट्या डाळ घेतली होती त्याच्यासाठी 2 वाट्या गूळ घेतला आहे. तो आपण ह्यामध्ये घालूया. छान मिक्स करून घेऊया. आता आपल्याला ह्याचं पुरण तयार करून घ्यायचं आहे. हा सगळा गूळ विरघळला की हे मिश्रण पातळ होईल आणि मग छान घट्ट होईपर्यंत आपल्याला ह्याला आटवून घ्यायचं आहे. एक 10 ते 15 मिनटं लागतात ह्या प्रोसेसला. इथे आपला जो गूळ आहे तो छान पुरणामध्ये मिक्स झाला आहे. आता हे मिश्रण जे आहे ते छान पातळ झालं आहे. आता ह्या स्टेजला गॅस मिडियम ठेवायचा आणि खूप काळजीपूर्वक ह्याला ढवळावं लागतं, कारण हे खूप उडतं अंगावरती, त्याचे चटके बसू शकतात काही वेळा. पटकन खूप मोठा गॅस असेल तर खूप मोठ्या प्रमाणात ते उडतं अंगावरती. त्यामुळे मिडियम फ्लेमवरती किंवा लो फ्लेमवरती तुम्ही ह्याला जितकं कराल, थोडा वेळ लागतो पण काय म्हणतो ना आपण, मेहनतीचं फळ गोड असतं. त्यामुळे थोडा वेळ लागला तरी पुरण छान होतं आणि आपल्याला चटका पण बसत नाही. तर मी आता मीडियम केली आहे फ्लेम आणि इथे तुम्ही बघू शकता हे बऱ्यापैकी पातळ आहे. तर हे छान घट्ट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. इथे एक 10 ते 15 मिनटं झालेत. आपलं पुरण जे आहे ते आता छान घट्ट होत आलं आहे. झालं आहे का नाही हे कसं ओळखायचं ते आता दाखवतो. अर्थात तुम्ही बघितलं असेल पहिल्या सुरुवातीला किती पातळ होतं आणि आता घट्ट झालं आहे. हे असं ज्या अर्थी फोल्ड होतं आहे छान, त्या अर्थी एक तर हे झालं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही बघू शकता ह्याच्या ज्या कडा आहेत त्या सुकायला लागल्या आहेत. जसं आपण बर्फीसाठी बघतो बर्फीचं मिश्रण झालं आहे का नाही, त्याचप्रमाणे ह्याच्याही कडा सुकतात. त्या झाल्या की नाही बघायचं. आणि अर्थात पारंपरिक पद्धत म्हणजे असा उलटनं उभं करून बघायचं. जर हे उभं राहिलं तर आपलं पुरण झालं आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे आणि गॅस बंद करत असताना त्यामध्ये इथे मी घेतले वेलची पावडर आणि जायफळ पावडर, ती आपण घालणार आहोत. 1 चमचाभर वेलची पावडर घालूया आणि सोबतच इथे जायफळ पावडर घेतली ती पण घालूया. दोन्हीही छान मिक्स करून घेऊ. खूप छान रंग आला आहे ह्याला, तुम्ही बघू शकता. आपलं हे मिश्रण पुरण जे आहे ते इथे तयार आहे. मी गॅस बंद करतो आणि आता आपण ह्याला वाटून घेऊया. इथे मी पुरणाखालचा गॅस बंद केला आहे आणि एक ते 2 मिनटं हलकंसं त्याला गार करून घेतलं आहे, कारण खूप गरम असताना वाटायला थोडं जड पडतं किंवा हाताला चटका बसतो म्हणून. तुमच्याकडे जर पुरण यंत्र असेल तर तुम्ही पुरण यंत्रातही वाटू शकता, पण ह्या जाळीवरती वाटायला ते सोपं पडतं किंवा गाळायला सोपं पडतं. मगाशी आपण जी डाळीला वापरली होती तीच घेतली आहे. खाली पातेलं घेतलं आहे. आता ह्या पातेल्यामध्ये आपल्याला हे गाळून घ्यायचं आहे. तर ह्यातलं थोडं थोडं पुरण मी ह्या जाळीमध्ये काढून घेतो. आणि इथे मी हा पेला घेतला आहे. ह्या पेल्याच्या साहाय्याने मी हे गाळून घेणार आहे. तुम्ही तांब्या वापरू शकता, पेला वापरू शकता, काही घेऊ शकता. असं फिरवून घ्यायचं. गरम जितकं असेल तितकं आपल्याला ते वाटायचं आहे, कारण गरम असताना हे पटकन गाळलं जातं. गार झाल्यावरती हाताला जड लागतं वाटायला. थोडं थोडं करून मी हे पुरण गाळून घेणार आहे. तुम्ही इथे बघू शकता जे पुरण आहे ते खाली पातेल्यामध्ये कलेक्ट होतं आहे.
आता ह्यातलं संपलं की परत थोडं थोडं घेऊन, खूप जास्त पण एका वेळी घ्यायचं नाही, नाहीतर ते वाटायला जमत नाही. थोडं थोडं घ्यायचं आणि वाटून घ्यायचं. पुरण जे आहे ते छान सुकं होणार आहे आपलं गार झालं की, आणि मस्त गोळा होणार आहे ह्याचा. अगदी परफेक्ट प्रमाणावर आपण पुरण काढलं आहे. जर खूप सैल झालं तर ते पोळी लाटताना पोळी फाटते. त्यामुळे पुरण जे आहे पुरणपोळीचं ते परफेक्ट व्हायला पाहिजे. इथे आपलं सगळं पुरण आहे ते गाळून झालं आहे. आता हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आपल्याला. हे पूर्ण थंड झालं की मगच आपण ह्याच्या पोळ्या करणार आहोत. तोवर आपण जी कणिक तिंबवून ठेवली तीसुद्धा छान तिंबेल आणि पुरणही गार होईल. साधारण एक 1.5 ते 2 तास लागतात हे पूर्ण गार व्हायला. तर आपण हे पूर्ण गार करून घेऊया आणि मग ह्याच्या पोळ्या करूया. आपलं पुरणही आता इथे गार झालं आहे, कणिकही छान तिंबली आहे आणि एकीकडे बारीक गॅसवर तवाही मी चढवला आहे, कारण तवा तापेस्तोवर थोडा वेळ लागेल, त्यामुळे बारीक करून ठेवला आहे गॅस. सगळ्यात आधी आता आपण काय करूया, हे जे पुरण आपण करून घेतलं, तुम्ही बघू शकता इथे हे छान सुकं झालं आहे पुरण, जसं आपल्याला पुरणपोळीसाठी हवं आहे तसं. आता ह्याचे गोळे करून घेऊया. म्हणजे एक 4-5 गोळे करून घेतले की आपल्याला पुरणपोळी करायला सोपी जाईल. पुरण झालं आहे का नाही हे ओळखायला हे बघा, हाताला अजिबात चिकटत नाही आहे, ह्याचा अर्थ आपलं पुरण परफेक्ट झालं आहे. मी एक 4-5 गोळे करून घेतो पुरणाचे. इथे मी पुरणाचे 5 गोळे करून घेतलेत. बाकीचं पुरण बाजूला ठेवलं आहे. काय होतं, खूप जास्त गोळे करून घेतले तर ते सुकतात, त्यामुळे थोडे थोडेच गोळे करून घेणार आहे. इथे आपण जी कणिक ठेवली होती ती आता छान तिंबली आहे. आपण एक 2 मिनटं तिला मळून घेऊया फक्त. इथे मी थोडंसं तेल काढून घेतलं आहे हाताला लावण्यासाठी, म्हणजे ही जी कणिक आहे ती हाताला चिकटणार नाही. तुम्ही बघू शकता की ती छान सैल झाली आहे आणि मस्त तिंबली आहे. ह्याची पोळी जी आहे ती आता अजिबात फाटणार नाही आपली. आता ह्यातला छोटा छोटा गोळा काढून आपल्याला पुरणपोळी तयार करून घ्यायची. मी हे बाजूला ठेवतो. आपण ह्यातला एक छोटा गोळा काढून घेऊ. आपण म्हणू एक लिंबा एवढा गोळा घेतला आहे, त्याची पारी करून घेऊया. आता ह्यातला पुरणाचा गोळा घेणार आहे, तो यामध्ये भरूया. अशा प्रकारे आता आपण ही पोळी लाटून घेणार आहोत. मी हा जो उंडा आहे तो कोरड्या पिठामध्ये बुडवून घेतो. पोलपाटाला पण थोडं पीठ लावून घेणार आहे, म्हणजे ही पोळी जी आहे ती खाली चिकटणार नाही. त्याच्यानंतर हा उंडा घेतल्यावरती हाताने हलकासा प्रेस करायचा, म्हणजे जे पुरण आहे ते छान काठापर्यंत पोचतं. आणि एकदम हलक्या हाताने आता आपण ही लाटून घेऊया. इथे तुम्ही बघू शकता ही पोळी मी लाटून घेतली. ही फार हलकी असते लाटायला आणि ह्याचं जे पुरण आहे ते छान काठापर्यंत पोचलं आहे. आपला तवाही आता इथे गरम झाला आहे. मी ही काढून घेतो आणि आपण तव्यावर टाकू. ही पोळी भाजत असताना तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तेल लावून ही भाजू शकता. मला पर्सनली पुरणाची पोळी तेल लावलेली किंवा तेलकट खायला आवडत नाही, त्यामुळे मी तेल किंवा तूप ह्याला काही लावणार नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही लावू शकता. एका बाजूने छान झाली की आपण ह्याला पलटून घेऊया. तुम्ही बघू शकता कशी छान मस्त फुगती आहे पोळी. आपली पोळी इथे तयार आहे. दोन्हीही बाजूने हिला छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायची आहे. पोळी तयार झाली आहे, आता ती मी काढून घेतो.
आणि अशाच सगळ्या पोळ्या आपण करून घेऊया. आपली मऊ लुसलुशीत पुरणाची पोळी इथे तयार आहे. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्याचबरोबर सगळ्यांना होळीच्या आणि धुलीवंदनाच्या खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.